आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. या बिनविरोध निवड प्रक्रियेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मात्र मतदानापूर्वीच काही ठिकाणी निकाल लागल्याचे चित्र आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने किंवा अर्ज छाननीत बाद झाल्याने तब्बल 64 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने तीव्र आक्षेप घेतला असून बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीला मारक असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या संपूर्ण राजकीय आयुष्यात अशी निवडणूक मी कधी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण एकाच वेळी इतके उमेदवार बिनविरोध होणे हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केल्याची माहिती आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडली. काही ठिकाणी आमच्या उमेदवारांना माघार घेण्यासाठी ऑफर देण्यात आल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. कोपरी मतदारसंघात उमेदवाराला ऑफर दिल्याचा व्हिडिओ आम्ही राज ठाकरे यांना दाखवला आहे. ही निवडणूकच होऊ न देण्याचा प्रकार असून उमेदवार विकत घेण्याची पातळी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती, अशी गंभीर टीका त्यांनी केली. तसेच मनसे उद्या निवडणूक आयुक्तांची भेट घेणार असून 64 ठिकाणी घडलेल्या घटनांबाबत लेखी पत्रव्यवहार करणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांनी नेमकं का माघार घेतली याची चौकशी झाली पाहिजे. त्यानंतर आम्हाला कोर्टात जाण्याचा मार्ग मोकळा होईल. लोकशाही जिवंत असेल तर त्याचे परिणाम नक्कीच दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भरारी पथकांवरही अविनाश जाधव यांनी सवाल उपस्थित केले. या निर्णयामुळे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली असून मनसेच्या पुढील भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.